नमस्कार, मी पूनम गिड्डे. आपण पाहत आहात स्टार माय मराठी न्यूज. आपली बोली, आपली भाषा. तुम्ही प्रभाग क्रमांक 7 मध्ये होम टू होम प्रचार केला उमेदवारासोबत, पण लोकांच्या काय भावना आहेत? आमच्या लोकांच्या ह्याच भावना येते की आमचा उमेदवार एकदम सक्षम आहे. उमेदवार आमचा जी लोकांसाठी तळागाळात जाऊन काम करणारा असा आमचा उमेदवार आहे आणि लोकांना आम्ही ते पटवून दिले आणि आमचं घरोघरी गेले का आमचं स्वागत होते आणि त्यांना इतकं छान वाटतंय की आम्हाला असं तरुण तडफदार नेतृत्व आम्हाला मिळायला लागले आणि आमच्या प्रभागाचा आता काहीतरी विकास होणार आहे या उत्साहातच लोक आम्हालाच आमच्याबरोबर सामील होतात. ज्या घरी आम्ही जाईल त्या घरी आमचं एकदम अतिशय चांगल्या प्रकारे स्वागत होते आणि सगळे आम्हाला सांगतात आम्ही तुमच्या सोबत आहे, तुम्ही फक्त पुढे चला असं आम्हाला सांगतात आणि आमच्या उमेदवारालाही भरघोस प्रतिसाद आहे सगळ्या आमच्या पूर्ण प्रभाग क्रमांक 7 मधून. सध्या महिला सुरक्षित नाही, यावर आपलं मत काय? सध्या महिला सुरक्षित नाहीत यावर माझं मत असं आहे की जे काही मुलांना आपण जे काही संस्कार करतोय ते प्रत्येक घरातून संस्कार झाले पाहिजेत. आपल्या मुलं, आपली बहीण आणि आपल्या प्रभागातली किंवा आपल्या रस्त्यावरून जाणारी मुलगी ही आपल्या बहिणी समान प्रत्येकाने धरली पाहिजे. प्रत्येक आईचं हे कर्तव्य आहे. जेवढं आपण मुलीला आपण सांगतोय की मुलीला कसं राहायचं, लहानपणापासून मुलीवर जे संस्कार केले जातात असं राहायचं तसं जायचं ते मुलांवरही झालं पाहिजे. आता कसं आहे, पहिलं कसं होतं पुरुष प्रधान संस्कृती होती, आता ते पुरुष प्रधान संस्कृती मोडीत काढून महिला एक एक पाऊल पुढे टाकत ह्या पायरीपर्यंत आलेत. पण महिलांना पुढच्या पायरीवर जाण्यासाठी पुरुषांचा अजूनही म्हणजे पाठिंबा लागतोय. ते सक्षमीकरण महिलांमध्ये येण्यासाठी लहानपणापासून मुलगा मुलगी यांना समान वागणूक मिळाली पाहिजे आणि प्रत्येक मुलीला किती जरी आपण म्हणलं समाज सुधारलाय तरी अजून मुलींवर जी बंधनं आहेत ती मुलांवर बंधनं नाहीत. मुलांवर जर तुम्ही मुलींइतकीच बंधनं घातली, त्यांना तेवढंच समजावून सांगितलं तर आजची स्त्री ही मुलांबरोबर प्रत्येक क्षेत्रात पुढे जाऊ शकेल. आता एक पाऊल टाकत ती राजकारणात यायला लागले. शिक्षणाच्या बाबतीत तर आमच्या मुली पहिल्यापासून 1 नंबरला आहेत, टॉपला आहेतच, मुलांपेक्षा मुली टॉपला आहेत. पण राजकारणात यायची एक भीती अशी असते की महिलांना दाबलं जातं, त्यांचा आवाज दाबला जातो किंवा त्यांचे पती किंवा भाऊ असे असतात ते त्या पदाचा पदभार स्वीकारतात. म्हणजे फक्त महिलांचं नाव आणि सगळं जे कार्यकारिणी जी पाहिजे असते ती प्रत्येक भाऊ किंवा त्यांचे पतिदेव सांभाळतात. ते कुठेतरी कमी करून महिलांनी स्वतः आपल्या हातात, कारण महिला प्रत्येक शिकलेले, महिलांनी स्वतःच्या हातात ती लेखणी घेऊन ते निर्णय घ्यायला जेव्हा प्रयत्न करते, निर्णय चुकला तरी चालेल पण आपण त्यात उतरून आपण प्रत्यक्षात ते कार्य करायला समाजापुढे गेलं पाहिजे. तेव्हाच ना महिला सक्षमीकरण होईल आणि एक पाऊल असं टाकत आपण त्या क्षेत्रापर्यंत म्हणजे त्या महिला ज्या पायरीवर महिलेला जायचं तिथपर्यंत जायला. आज महिला राष्ट्रपती आपली महिला राष्ट्रपती आहे, मग तिथपर्यंत जायला म्हणजे क्वचितच थोड्याच महिला बाहेर आहेत किंवा बाकीच्या सगळ्या महिलांना असं दडपून ठेवलं जाते. जरी हुशार असेल तर तिच्या अंगातले वावगुण जे आहेत ते बाहेर आणले जात नाहीत. का तर पुरुषांना अजूनही भीती वाटते की महिलांचं वर्चस्व होईल. त्यामुळं महिलांनी स्वतः ठरवायचं आहे की आपण काय करायचं आहे, ते कुठपर्यंत आपण म्हणजे कुणाचा सहारा घ्यायचा आहे. स्वतः जर सक्षम होऊन तर एक पाऊल पुढे गेल्या तर महिला निश्चितच सुरक्षितही होतील आणि सक्षम पण होतील. प्रभाग क्रमांक 7 मध्ये जे उमेदवार आहेत उमेदवारांची नावं काय आणि त्यांचं चिन्ह काय? प्रभाग क्रमांक 7 मध्ये पहिल्यांदा तर नगराध्यक्षपदाचे उमेदवार त्यांचे मारुती आबा तुळशीराम बनकर यांचं चिन्ह आहे कमळ. दुसरं जे नगरसेवक पदासाठी 2 उमेदवार आहेत त्यांचे जे पहिले उमेदवार आहेत अ मधून त्यांचं नाव गणेश शिवाजी बनकर, त्यांचं चिन्ह आहे हेलिकॉप्टर. आणि दुसरे जे उमेदवार आहेत 7ब मधून त्यांचे नाव शोभा निवृत्ती फुले, त्यांचं चिन्ह आहे पांगुळगाडा. अशा कमळ, हेलिकॉप्टर आणि पांगुळगाडा अशी 3 मतं आहेत आमच्या विभागात 7 मध्ये. त्यामुळे नगराध्यक्षपदासाठी कमळ आणि नगरसेवकांसाठी हेलिकॉप्टर आणि पांगुळगाडा असे 3 मतं, प्रत्येक माणसाला 3 मतं करायचे. या उमेदवाराला जनतेने जर निवडून दिलं तर महिलांसाठी काय करतील? मी तर पहिल्यांदा सांगेन की महिलांसाठी व्यवसाय करतील असा महिला असा एखादा काहीतरी व्यवसाय ह्या नगराध्यक्ष आणि ह्या दोन्ही उमेदवारांनी मिळून एखादी छोट्या ह्याच्यापासून कमी ना पण महिला काम करतील अशी एखादी संस्था किंवा एखादं गारमेंट्स किंवा काहीतरी असं बनवून आमच्या प्रभागातल्या किमान 20 महिलांना तर पहिली सुरुवात म्हणून 20 महिलांना काम द्यावं. तिथून थोडं करत महिला बचत गटाच्या माध्यमातून उमेदचे जे महिला बचत गट आहेत त्याप्रमाणेच असं प्रत्यक्ष स्वतःच्या म्हणजे उमेद जशी संस्था तयार झाली तशी ह्या उमेदवारांनी स्वतःची एक संस्था तयार करून
त्यामार्फत महिलांना कामं द्यायला सुरुवात करावीत किंवा ज्या महिलांना शिक्षणाच्या अडचणी आहेत कसं आहे आज भरपूर पैसे लागतात शिक्षणासाठी महिला म्हणजे डॉक्टर व्हायचं मुली इतक्या हुशार आहेत पण पैशाअभावी त्यांच्या पालकांना म्हणजे शाळेत घालवता येत नाही. मी अशी लई उदाहरण बघितले की मुली हुशार आहेत पण डोनेशनसाठी मुलींची शिक्षणं रखडलीत. अशा विद्यार्थ्यांना ह्यांच्या मार्फत काहीतरी एखादा पॅकेज तयार करून ज्यांना लागेल त्यांनी पॅकेज देऊन त्या मुलींचं शिक्षण पूर्ण केलं पाहिजे. आज ना उद्या त्या मुली शिकल्या सुशिक्षित झाल्या त्यांचं म्हणजे आर्थिक त्यांचंही सुरू झालं तर ह्या संस्थेला त्या मुली परत मदत करतील इतकं त्यांना सक्षम ह्या उमेदवारांनी बनवलं पाहिजे असं मला वाटतं. सध्या तुमच्या प्रभागामध्ये मराठी शाळा आहे की मराठी शाळा अवस्था काय आत्ता सध्याला तर बनकरवाडी शाळेची अवस्था 1 नंबर आहे. मी परवाच प्रचाराला गेलं त्या शाळेला बघितलं एकदम 1 नंबर मुलं आणि शाळा तुम्ही आता जरी जाऊन बघितली तर टॉप नंबर म्हणजे टॉपला शाळा आहे. शाळा एकदम 1 नंबर आहे. इंग्लिश मिडियमच्या शाळेत ज्या प्रकारे शिकवलं जातं त्याच प्रकारे मराठी आमच्या प्रभागातली शाळा 1 नंबर आहे पण तशाच शाळा सगळ्या प्रत्येक प्रभागात झाल्या पाहिजे त्या अशी माझी पण इच्छा आहे. सध्या तुमच्या प्रभागामध्ये उमेदवार कोण आहेत? सध्या आमच्या इथून गणेश शिवाजी बनकर हे नगरसेवक पदासाठी उभे आहेत आणि प्रभाग क्रमांक 7मध्ये 7 मधून ते उभे आहेत आणि 7 मधून शोभा निवृत्ती फुले हे ह्या उभ्या आहेत आणि आमच्या इथे आत्ता सध्या रस्त्यांची समस्या आहे पाणी लाईट ह्याच्या ज्या सगळ्या समस्या सामान्य नागरिकांना भेडसावतात तर ह्याच्याबाबत आमचे उमेदवार नक्की विचार करतील आणि ह्या सगळ्या समस्या सोडवण्यासाठी निकराचा प्रयत्न करतील त्या समस्या सोडवतीलच. त्यासाठी आपण सगळ्यांनी 2 तारीखला आम्हाला प्रचंड मतांनी विजयी करणं महत्त्वाचं आहे आणि आमच्यावर तुम्ही आत्ता जो विश्वास ठेवाल ह्याचा नक्कीच तुम्हाला पुढच्या 5 वर्षामध्ये नक्कीच फायदा होईल. आणि त्याचप्रमाणे मारुती आबा बनकर हे सुद्धा नगराध्यक्षपदासाठी उभे आहेत. तर या शहर विकास आघाडीला आपण मत देऊन नक्की निवडून द्या आणि आम्ही आता इतका तळागाळातून प्रचार करतोय जनसामान्य लोकातून फिरतोय ह्या सगळ्याच जणी आम्ही एकत्र मिळून प्रचार करतोय तर ह्याचा फायदा आम्हाला नक्कीच होईल आणि या निवडणुकीत गुलाल हा आमचाच असणार आहे. तळागाळात सध्या तुम्ही होम टू होम प्रचार करता तिथं महिलांच्या काही समस्या असं तुम्हाला काय जाणवतात? महिलांच्या समस्या म्हणजे स्वच्छतेविषयी वगैरे खूप समस्या आहेत. अगदी ह्या इथे झोपडपट्टी एरियामध्ये स्वच्छतेच्या खूप समस्या आहेत कारण तिथे अगदी बाथरूम किंवा महिलांना ज्या प्राथमिक गरजा आहेत त्या पूर्ण करण्यासाठी सुद्धा सोयी नाही आहेत. तर त्या पूर्ण करण्यासाठी आम्ही नक्की प्रयत्न करू. आमचा उमेदवार हा त्यासाठी सक्षम आहे आणि नक्कीच ते प्रयत्न करतील यासाठी. त्यासाठी तुम्ही फक्त आमच्यावर विश्वास दाखवणं गरजेचं आहे. शोभा निवृत्ती फुले वार्ड क्रमांक 7B मधून उभा राहिले. चिन्ह माझं आहे पांगुळगाडा. मतदारांना काय आव्हान करणार तुम्ही? मतदारांना मी जेवढी माझ्या हातून जे होईल ते माझ्या हातून जेवढी कामं होतील करण्याचा मी प्रयत्न करेन. महिलांसाठी काय करणार? आपल्या चॅनेलवर नवनवीन बातम्या पाहण्यासाठी लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.